हॅलो एव्हरीवन. जर तुम्हाला सीईटी मध्ये 99% स्कोर करायचा असेल ना, तर तुम्हाला मॅथ्स मध्ये 80 प्लस गेलंच पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की मॅथ्स मध्ये 80 प्लस जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या टॉपिकला किती महत्त्व दिलं पाहिजे. मी तुम्हाला आता सगळ्यात अगोदर ते टॉपिक सांगतो जे तुम्हाला सोडायचे नाहीयेत. सगळ्यात पहिलं असेल ट्रिगो फंक्शन, वेक्टर, लाईन प्लेन. त्याच्यानंतर त्याच्या खालचे टॉपिक्स असणार डिफरन्शिएशन, इनडेफिनिट इंटिग्रेशन. त्याच्यानंतर असेल डिफरन्शियल इक्वेशन आणि डेफिनिट इंटिग्रेशन. हे टॉपिक तुम्हाला सोडायचे नाही. टोटल किती टॉपिक येते? 2, 2, 4, 6 आणि 7 टॉपिक आहेत. आपल्याला टोटल 25 टॉपिक आहेत सीईटी मध्ये मॅथ्सला. त्याच्यापैकी हे 7 टॉपिक आहेत जे तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहेत. याचा अर्थ असा होतो का, की आता हा मॅथेमॅटिकल लॉजिक या मॅट्रिसेस हे सोडायचेत नाही. असं होत नाही. पण तुम्हाला आहे का नाही, हे टॉपिक तुमचेच परफेक्ट झालेच पाहिजेत. आता बघा मॅथेमॅटिकल लॉजिकची तुम्हाला गंमत सांगतो. दरवर्षी का नाही 2 ते 2 क्वेश्चन फिक्स होते. काय 3 पर्यंत कधी बघितलं नव्हतं कोणत्या शिफ्टला 3 क्वेश्चन आले. पण मागच्या वर्षीपासून काय बघतोय मी, म्हणजे 2026 ला जेवढ्या पण शिफ्ट झाल्या याच्यामध्ये माझं ऑब्झर्वेशन काय, की प्रत्येक शिफ्टला ॲव्हरेजली 3 क्वेश्चन आलेत मॅथेमॅटिकल लॉजिकचे. ठीक आहे. तर तुम्हाला हा टॉपिक सोडून चालणार आहे का? नाही. मॅट्रिसेस नावाचा एक असा टॉपिक आहे, जो तुम्ही बोर्डासाठी शिकणार. तोच तुम्ही सीईटी साठी शिकणार, बरोबर आहे. पण बोर्डासाठी ज्या मेथड्स तुम्ही वापरणार त्या सीईटी साठी वापरून चालणार नाहीत. ठीक आहे. तर तुम्हाला कळायला पाहिजे, की बाबा कोणत्या टॉपिकमध्ये शॉर्टकट्स वापरायचे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असा टॉपिक आहे जिथं खूप सारे शॉर्टकट्स आहेत, पण क्वेश्चन किती येतात? 2. ठीक आहे. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी तुम्हाला 11वीचा स्ट्रेट लाईन आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व्ह करता आल्या पाहिजेत, की बाबा कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिक मला सोडायचा आहे. आणि मी सोडायचा का म्हणतोय, कारण की जर तुमची परीक्षा 2 महिन्यावरती येऊन राहिली असेल, तर तुम्ही सगळे टॉपिक अगोदर पहिल्यापासून जर बेसिकपासून करत असाल ना, तर सगळे टॉपिक कव्हर करणं खूप अशक्य आहे. ठीक आहे. इम्पॉसिबल आहे क्वाईट, मी असं म्हणतो. का? कारण की तुम्हाला फक्त कन्सेप्ट नाही शिकायचे, तुम्हाला त्याचे एमसीक्यू पण सॉल्व्ह करायचे आणि ते एमसीक्यू सॉल्व्ह करणं थोडंसं अवघड असतं. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल, की किती टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्हाला भर दिला पाहिजे. ते आहे तो टोटल 7 टॉपिक. तुम्हाला कोणते-कोणते 7 टॉपिक आहेत कळाले? ट्रिगो फंक्शन, त्याच्यानंतर असेल वेक्टर, लाईन प्लेन, डिफरन्शिएशन, इनडेफिनिट इंटिग्रेशन, डेफिनिट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन. हे टॉपिक अगोदर तुम्ही कंप्लीट करा. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला 3 महिन्यामध्ये मॅथ्सचा स्टडी कसा करायचा ह्याच्यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. आपल्या YouTube चॅनलवरती आहे. चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.